आज सोलापूरची स्पेशल बाजार आमटी करणार आहोत. सोलापूरचा असा एक पदार्थ आहे जो मला प्रचंड आवडतो, बाजार आमटी. बाजार आमटीसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. भिजवलेली चणा डाळ, भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली मूग डाळ, भिजवलेली मसूर डाळ, चिंचेचा कोळ, सुकं खोबरं, शेंगदाणे, भिजवलेली उडीद डाळ, तीळ, लसूण, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, काळा मसाला, जिरं, मोहरी, हिंग, गुळ पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. बाप रे, बाजारभर साहित्य आहे बाजार आमटीसाठी. पण बाजार आमटी करायचं काही असं विशेष निमित्त असतं का? पूर्वी बाजार आमटी हा पदार्थ आहे ना, पंढरपूर आणि करकम हे बाजारपेठा आहेत सोलापुरातल्या. तर तिथे जे व्यापारी यायचे ना, तर ते असं डाळी वगैरे घेऊन यायचे आणि मग सगळ्यांसाठी वेगळं काय करायचं, तर मग एकच आमटी बनवायची आणि भाकरी, आणि मग ती भाकरी चुरून खायची आणि मग पोटभर, म्हणजे मग दिवसभर त्यांना वेगळं काही करायची गरज नाही लागत. तसं आता काय झालंय, छोटे छोटे घरगुती कार्यक्रम असतात ना आपले, जसं की वाढदिवस म्हणा, बारसं म्हणा, तर सर्रास हा पदार्थ बनवला जातो आणि लोक आवडीने खातात. किती पण एखाद्या पदार्थाच्या नावाशी पण इतिहास असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये व्यवसाय करताना कुठे आता भानगडी करत बसा म्हणून केला जाणारा पदार्थ जो बाजार आमटी म्हणून फेमस झाला. वा, फारच छान. पहिल्यांदा काय करायचंय कृती विजयश्रीताई? पहिल्यांदा आपण या सगळ्या भिजवलेल्या डाळी कुकरमध्ये घेणार आहोत. कुकरमध्ये कुठल्या कुठल्या डाळी घालायच्या आहेत? सगळ्यातल्या 2-2 चमचे. 2-2 चमचे पुरतील? हो. ही काय? चण्याची डाळ. ही तूर डाळ. तूर डाळ. ही मुगाची डाळ. मसूर डाळ. उडदाची डाळ. बस. पाणी घालून. आता काय पाणी? पाणी किती लागेल? हा, पुरे. साधारण आता किती शिट्ट्या काढून घ्यायच्यात? 4 शिट्ट्या काढायच्या. 4 शिट्ट्या. तुमच्यात आणि माझ्यात एक साम्य आहे. तुमच्यात आणि माझ्यात साम्य आहे. काय गडे? नाक, डोकं, कपाळ, डोळे, काय नेमकं? ते तर सगळ्यांचं असतंच. पण एक आहे की तुम्हाला जसे 2 जुळे मुलं आहेत. 2 जुळे नाही, मला एकच जुळा. हा, 2 जुळे म्हणजे 4 होतात. कुठे सांभाळायचे एवढे? तसं मलाही जुळ्या मुली आहेत. हो का? अरे वा. आणि पहिली 5 वर्ष फार अवघड असतं जुळ्यांना सांभाळणं, हे तुम्हालाही कळत असेल. नाही, माझ्यापेक्षा माझ्या बायकोला जास्त कळतं, कारण मी बाहेरच असतो. खरं सांगू का, मला माझी बायको आणि माझ्या घरचे मदत करतात म्हणून मी काम करू शकतो. कारण तुम्ही म्हणाल तसं जुळ्यांना सांभाळणं फार मोठं अवघड आहे. पण काय होतं, जेव्हा आपण दिवसभर काम करून मी घरात जातो आणि जुळ्यांना सांभाळून बायको दिवसभर थकलेली असते, तेव्हा संध्याकाळी तिच्या रागाची वाजते ती शिट्टी. कशी? ही अशी. चला, आपण आता कुकर उघडूया. मस्त, छान. आणि सगळ्या ज्या डाळी आहेत ना, त्या अशा व्यवस्थित छान आळून आलेल्या आहेत. आळून. आता ह्या काय करायच्या? आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे. बरं. ह्या सगळ्या डाळी आहे ना, एकजीव झाल्या पाहिजे आणि मग त्याला छान चव येते. तुमच्या कुरड्या पापड्यांच्या व्यवसायामध्ये तुमचे मिस्टर काही मदत करतात की नाही? हो, म्हणजे त्या कुरड्या पापड्या कस्टमर पर्यंत पोहोचवायचं काम ते करतात. हे मात्र मी ऑब्झर्व केलंय. लघु उद्योग करणाऱ्या महिलांचे डिलिव्हरी बॉय हे त्यांचे पतिदेव असतात. आहो, जरा पार्सल पोचवा. हो, मग ऑफिसला जाता येता पोचवतात ते. याचं काय करायचंय? आता आपण हे बाजूला ठेवूया आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य ना, ते आपण भाजून घेऊया. ठीक आहे, पण आधी हे काढून घेऊ ना कशात बाउल मध्ये. जरा डाळ काढून घेऊ, हो की नाही? हो. आपण डाळी काढून घेतल्या. आता पुढे? आता आपण हे मसाल्याचं साहित्य भाजून घेणार आहोत. काय काय घालायचंय पॅन मध्ये? पहिला आपण सुकं सगळं भाजून घेऊया. शेंगदाणे. आणि हे भाजून मग ह्याचं वाटण करायचं का? अच्छा. आणि मग त्याला एकत्रित फोडणी द्यायची. शेंगदाणे भाजलेले आहेत. पुढे काय भाजायचंय? आता सुकं खोबरं भाजून घेऊया. घ्या, भाजा. खोबरं भाजलेलं आहे. पुढे काय? आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजलेले आहेत.
आता आपण कांदा भाजून घेऊया. थोडंसं तेल घालता येईल. बघा पुरे. यातच थोडं लसूण घालूया आपण. बर. आता आणि- कांदा, लसूण, तीळ, खोबरं आणि शेंगदाणे याचं वाटण करायचं. हो. आता मला वाटतं काही भाजायचं राहिलेलं नाहीये, नाही. बरोबर ना? हो. चला मग आपण याचं एकत्रित वाटण करून घेऊया. वा, छान धूर आलेला आहे. लोणावळ्यामध्ये असतं तेवढं धुका आता या बाउलमध्ये पसरलेला आहे, कारण याला छान वाफ आलेली आहे. आपल्याला याचं वाटण करायचंय. तुमच्या घरी मदतीला मुली असतात, हो. साहेब असतात. आमच्याकडे एक आचारी बुवा आहेत, ते बघा ते लांब उभे आहेत, त्यांना बोलवावं लागतं विनंती करून. बोलवा. आचारी बुवा या. येस, धन्यवाद. प्लीज या आणि ह्याचं छानपैकी वाटण करून घेऊन या. एवढी मदत चालेल ना आमच्याकडून? हो, हो. थँक्यू. हा, प्लीज घेऊन या. बाय. वा वा वा, छान. तुम्ही वृद्धाश्रम पण चालवायचात म्हणे? हो. हे कसं काय आणि हे कुणाची कल्पना? कोण हे सगळं काम करायचं? माझ्या ना शाळेतल्या बाई होत्या, हम्म. म्हणजे आता त्या नाही आहेत, भाटवडेकर नावाच्या, दया भाटवडेकर. तर त्या वृद्धाश्रमात राहायच्या. तर त्यांचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं वृद्धाश्रम असावं. पण काय झालं, अचानक माझ्या बाई हार्ट अटॅकने गेल्या. हो. आणि मग ते स्वप्न बाईंचं राहिलं, पण म्हटलं नाही आपण पूर्ण करायचं. मग माझ्याबरोबर एक मोघे ताई म्हणून होत्या, त्यांनी आणि मी वृद्धाश्रम चालू केला. पण हा कुठे? पुण्यात? पुण्यात सिटीतच आम्ही चालू करायचं ठरवलं होतं. आम्ही खूप म्हणजे जवळजवळ 6 महिने आम्ही जागाच शोधत होतो. तर एक जागा मिळाली आम्हाला, एक बंगला मिळाला. पण काय झालं, त्या ज्यांची जागा होती ना त्यांना काही इश्यू नव्हता की तुम्ही इथे वृद्धाश्रम, त्यांनी दिली परवानगी की वृद्धाश्रम चालू करा. पण ती जी सोसायटी होती ना, त्या सोसायटीतल्या इतर सभासदांना ते मान्य नव्हतं. बर. मग त्यांनी काहीतरी कारणं सांगून हे आम्हाला बंद करायला लावलं. म्हणजे आमच्याकडे जे ॲडमिशन घ्यायला यायचे ना आजी किंवा आजोबा, तर त्यांना बाहेरच्या बाहेर ते सांगायचे की हे आम्ही बंद करणार आहोत, तर तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ नका. त्यामुळे फार नाही, एक 6 महिने आमचा वृद्धाश्रम चालला. पण मला तेवढं समाधान मिळालं की बाईंची इच्छा होती वृद्धाश्रम चालू पूर्ण करायचा, किमान प्रयत्न तरी झाला तुमचा. झाला. बरोबर की नाही? पण ठीक आहे, काही चांगल्या गोष्टी घडत असताना, करत असताना थोडेसे भोवतालचे फॅक्टर्स कधी कधी हो. लुडबुड होते. पण त्यांची एक बाजू आहे, तुमची एक बाजू आहे. कधीतरी भविष्यात तुमच्या बाईंचं स्वप्न तुम्हाला अजून मोठ्या पद्धतीने पूर्ण करता येईल असं मला एक अंदाज आहे. चला, आपलं वाटण तयार झालेलं आहे. आचारी बुवा प्लीज घेऊन या. आचारी बुवा प्लीज घेऊन या. थँक्यू. बघा बघा, अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो, शब्दाबाहेर नाहीत माझ्या. काय सुंदर वाटण केलंय. मस्त. काय करूया पुढे आता? आता आपण फोडणीचं, चला. एक कढई लागेल आपल्याला.